आपण आहोत पिंपळगावच्या टोल नाक्यावर. पिंपळगावच्या टोल नाक्यावर या ठिकाणी रुग्णवाहिका सेवा होती. म्हणजे महामार्गावर कुठेही अपघात झाला तर तात्काळ ही रुग्णवाहिका सेवा त्या ठिकाणी जायची आणि त्या रुग्णांना उचलून सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जायची. मात्र NHIचा जो काही जी कंपनी होती याच्या अगोदर ती कंपनी बदलली आणि आता दुसऱ्या कंपनीने याचा ठेका घेतला. त्यामुळे जी काही रुग्णवाहिका सेवा आहे ती रुग्णवाहिका सेवा 13 तारखेपासून खंडित झाली आहे. खंडित झाली अशा प्रकारे की याच्या अगोदर यांचा या रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या काही यांचा मानधनाचा विषय होता. तर मानधन त्यांना जवळपास 22,000 रुपये होते आणि यानंतर जी काही नवीन कंपनी आली त्या कंपनीने खऱ्या अर्थाने यांचं मानधन कपात केलं आणि ते 22 वरून 15,000वर आणलं. त्यामुळे या रुग्णवाहिकेत सेवा पुरवणाऱ्यांनी या अँब्युलन्स चालकांनी खऱ्या अर्थाने ती सेवा खंडित केली, त्यांच्या विरोधात पवित्र भूमिका सादर करून. मात्र 13 तारखेपासून आतापर्यंत जो काही महामार्गावर जे काही छोटे मोठे अपघात होतात त्या ठिकाणी खाजगी अँब्युलन्स जाती आणि रुग्णांना घेऊन जाती. मात्र त्या रुग्णांना त्या खाजगी वाहनांना पैसे मोजावे लागतात. पिंपळगाव बसवंत परिसरात हा एवढा मोठा टोल नाका आहे आणि या टोल नाक्यावर मोफत जी रुग्णवाहिका होती ती बंद झाल्यामुळे या रुग्णांचे हाल होताना दिसत आहे. आपण या ठिकाणी रुग्ण सेवा जी बजावत जे अँब्युलन्स चालक त्यांच्याशी संवाद साधूया. नेमका काय प्रकार आहे, काय सांगाल तुम्ही? म्हणजे जे पहिली जी ॲम्ब्युलन्स होती तर ते आम्हाला 22,000 नाही 25,000 द्यायची. सगळं कटकूट होऊन आहे ना, आम्हाला PF कट होऊन आम्हाला आमच्या हातामध्ये 22,000 यायचा. मग आता जी कंपनी आली HLL कंपनी म्हणून, तर ती कंपनी म्हणते की तुम्हाला आम्ही 15,000 देऊ, PF कट होऊन तुम्हाला तुमच्या हातात 13,000 रुपये मिळेल. आणि पहिली जी कंपनी त्यात आम्ही 8 घंटे काम करायचो, आज आम्ही 2012 पासून काम करतो. आज 14 वर्ष झाले आम्हाला. म्हणजे आता या ठिकाणी काय रुग्णवाहिका नाहीच आहे का? नाही, आता नाहीये. म्हणजे 14 वर्षापासून तुम्ही ती रुग्ण सेवा देता. मग आता काय परिस्थिती आहे महामार्गाची? आता परिस्थिती हीच, इथे ॲम्ब्युलन्स नाहीये आणि काय अपघात झाले लोक आम्हाला कॉल करतात, पण आमच्याकडे ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही आता. आणि आम्ही वरती सरांना PD सरांना बी रिक्वेस्ट केली, लेटर दिलं. ते म्हणे आमच्या हातात काहीच नाही, सगळं वरती आता आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे काय काय सुविधा होती इथं जे रोडला काही ऍक्सिडेंट झाला तर कार्डिक होती ॲम्ब्युलन्स, त्याच्यानंतर पॅरामेडिकल होते, ड्रायव्हर होते. काही झालं तर त्या मिनिटाला आम्ही तिथं जाऊन त्यांना सेवा देत होतो. म्हणजे आता सेवा आता काय याच्यात काही बोलणं झालंय का तुमचं? बोलणं झालंय, पण ते म्हणते आज येऊ उद्या येऊ, पण मग तुम्हाला नाही ह्याच पेमेंट वरती काम करावं लागेल. आम्ही सांगू त्याच पेमेंट वरती काम करावं लागेल, नाहीतर आम्ही दुसरे माणसं भरू. कमी मानधनावर काम करायला लावतो. हो, ओके ओके, ठीक आहे, चालेल. आणि बाकी अजून काही दुसरी पण काही सुविधा आहे का? दुसरी पेट्रोलिंग आहे ना, पेट्रोलिंग आहे. कुठं ब्रेकडाऊन गाडी झाली तर त्यांना ते मदत करतात, कोण वगैरे लावणे ते असं. समजा काही अपघात झाला, बर्निंगचे विषय असतात, जाळपोळ, तेव्हा इथून काय अग्निशामक आहे का? अग्निशामक इथं नाहीये. आम्ही कॉल करतो त्यावेळेस ग्रामपंचायत पिंपळगाव नगर परिषद झाली ती, किंवा जर मेन गेटचे आपले HLच्या गाड्या येतात आणि ते करतात. पिंपळगाव टोल नाक्यावर खऱ्या अर्थाने हा सगळ्यात मोठा टोल नाका आहे आणि गाजलेला, खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळेस गाजलेला टोल नाका आहे. तर पिंपळगाव बसवंतच्या टोल नाक्याचा पुन्हा एकदा विषय पुढे आला आहे. रुग्णवाहिका जी काय आहे तो हा खंडित झाला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने यांचाही रोजगाराचा विषय आहे. किती कर्मचारी आहे या ठिकाणी? ॲम्ब्युलन्स वरती 8 कर्मचारी आहे. आणि म्हणजे डे नाईट वेगवेगळे 3 शिफ्ट आहे, नाईट, मॉर्निंग आणि आफ्टर, अशा 3 आहे. तर 2-2, एक पॅरामेडिकल आणि एक ड्रायव्हर, असे 2 जण आहे ना 8 घंटे ड्युटी करतात. त्यानंतर 2 जण आहेत, एक ड्रायव्हर आणि एक पॅरामेडिकल एक्स्ट्रा आहे, त्यांना ते सुट्ट्या द्यायला असतो. 3 दिवस तो सुट्ट्या देतो विकली ऑफ, आणि 3 दिवस त्यांना तो जनरलला असतो आमच्या बरोबर मदत म्हणून असं. म्हणजे जवळपास 8 कर्मचारी या ठिकाणी पिंपळगावच्या टोल नाक्यावर रुग्णवाहिका सेवा पुरवतात. मात्र खऱ्या अर्थाने जी काही नवीन कंपनी आली त्या कंपनीमुळे त्यांचा खऱ्या अर्थाने मानधनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने या जे काही अँब्युलन्स चालक आहे, जे काही रुग्ण सेवा पुरवतात, त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आणि मात्र त्या कंपनीचं म्हणणं असं आहे
की जर तुम्हाला कामावर यायचं असेल तर त्या कमीच मानधनामध्ये या, अन्यथा तुम्हाला कामावर घेतलं जाणार नाही, असं या कंपनीचं म्हणणं आहे. असं या कर्मचाऱ्यांकडून आपल्याला माहिती पडलंय. मात्र खऱ्या अर्थाने जो काही 13 दिवसापासून महामार्गावर जे काही छोटे मोठे अपघात होतात त्यामुळे मोठ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढून कुठेतरी या रुग्णवाहिका सुरू कराव्या, अशीच कुठेतरी भावना जनसामान्यांमधून व्यक्त होताना दिसत आहे.